श्री उपासनी साई वाक्सुदा भाग 5वा अध्याय क्रमांक 8वा शके 1846 भाद्रपद शुद्ध 14 शनिवार तारीख 13 सप्टेंबर सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ अष्टमो अध्याय प्रारंभ. सत्कर्मच मनुष्याला परमेश्वर रूप करते. मनुष्य जन्माला येतो तो आपल्या आपल्या कर्माने येतो. जिवंत असताना ते कर्मफळ भोगीत राहतो व ते भोगीत असता पुन्हा पुढच्या जन्मासाठी कर्मे करीतच राहतो. त्यात त्याच्याकडून चांगली कर्मेही पुष्कळ केली जातात व वाईटही पुष्कळ केली जातात. त्या कर्माची कशी विल्हेवाट लागते ती बघा. ज्यापेक्षा कर्मे 2 प्रकारची आहेत त्यापेक्षा त्या दोन्ही कर्माचे 2 निरनिराळे वारस आहेत. चांगली कर्मे घेणारा एक व वाईट कर्मे घेणारा एक. हे दोघे वारस कोण तर एक मनुष्य व दुसरा परमेश्वर. घटकाभर समजा की हे दोघे जण भाऊ आहेत. व्यवहारामध्ये 2 भावांचा वाटा करतेवेळी उजवा वाटा असतो तो वडील भाऊ घेतो आणि डावा लहान भावाला देतो. आता परमेश्वराला तर तुम्ही काही धाकटा भाऊ करीत नाही, त्याला तुम्ही मोठाच ठरवलं आहे. अर्थात उजवा भाग म्हणजे चांगले कर्म जाणार परमेश्वराकडे, त्याचा हिस्सा तसा, आणि वाईट जे आहे ते येणार तुमच्याकडे. तो वडील भाऊ जो परमेश्वर तो लंगडा म्हणा, पांगळा म्हणा किंवा कशानेही का होईना, पण तो पंगू आहे म्हणून तुम्ही त्याला क्रिया कर्तृत्व रहित असा ठेवला आहे. म्हणून तो तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्रिया करू लागत नाही, पण वडील समजून तुम्ही त्याचा मान ठेवला आहे. म्हणून जे काही चांगले कर्म तुमच्याकडून केले जाते त्यावर त्याचाच हक्क आहे. म्हणून ते त्याला तुम्हाला द्यावेच लागते व तुम्ही नाही जरी दिले तरी त्यावर त्याचा हक्क आहे. अर्थात ते त्याच्याकडे जातच असते. आणि वाईट जे असते त्याच्यावर तुमचा हक्क आहे म्हणून ते तुमच्याकडेच राहते. तुमच्याच दोन्ही कर्मांपैकी चांगल्या कर्माचा अधिकारी झाला परमेश्वर आणि वाईट कर्माचे अधिकारी झालात तुम्ही. अर्थात या दोन्ही कर्मांची फळे दोघे भोगतात. ती कशी तर जितके काही तुमच्याकडून चांगले कर्म केले जाते ते परमेश्वराकडे जात असल्यामुळे त्याचे अस्तित्व कायम राहते. त्या चांगल्याचे फळच ते. म्हणून तो सुख सर्व सुखी असे तुम्ही त्याला मानता आणि वाईट कर्माचे अधिकारी तुम्ही असल्यामुळे त्याचे फळ तुमच्या पदरी येते व ते तुम्हाला भोगावे लागते. म्हणजेच अनेक प्रकारची दुःखे, अनेक प्रकारचे जन्ममरणाचे फेरे तुम्हाला घ्यावे लागतात. हे दुःख तर तुम्हाला सोसले नाही तर परमेश्वराकडे ते दुःख सांगण्याकरता तुम्ही जाता. किती झाले तरी वडील भाऊच तो, पण तोही म्हणतो की तू भाऊ करा, पण आपले हिस्से झाले आहेत. तुझे तू व माझे मी घेतले आणि हा न्यायही तुझा तूच केलास, मी नाही केला. मला तूच क्रिया कर्तृत्व रहित वडील भाऊ वगैरे ठरवलेस व त्याचप्रमाणे तू मानतोस. मला काही करता येत नाही म्हणून माझ्याकरताही जे काही करणे असेल ते तूच करावेस असेही पण ठरलेले गेले आहे. म्हणून चांगले तेवढे माझ्याकडे व वाईट तुझ्याकडे. ते वाईट मी कसा घेऊ? तुझे घर तुझे तू पहा. तुझा हिस्सा मी घेणार नाही, परंतु मी कमाई करीत नाही. माझ्याबद्दल चांगली कमाई तूच करतोस. म्हणून माझ्याकडे येणारे चांगले कर्म जर तुझ्या हातून घडले असेल आणि तू केले असशील तर त्यापैकी तुला वाटेल तर थोडेसे घेऊन जा. असे म्हणून तो भाऊ जर इमानी असला तर त्याने परमेश्वराकरता काही कर्मे करून त्याच्या हिस्साचे म्हणून जर त्याला दिले असेल तर त्यापैकी तो परमेश्वर उसने म्हणून त्याला काही थोडेच देतो व त्याला बजावतो की तू अगदी अडून गेला आहेस म्हणून हे मी तुला उसने म्हणून देतो रे भाऊ. हे घेऊन जा व हे भोगीत असता दुसरे चांगले कर्म बनव व माझे मला आणून दे. जेवढे त्याच्याकरता सत्कर्म केले असेल तितके सर्व तत्सत ब्रह्मार्पणमस्तू किंवा तत्सम कृष्णार्पणमस्तू असे म्हणून त्याला अर्पण देऊनच टाकावे लागते. मनुष्य हा जो त्या परमेश्वराचा धाकटा भाऊ, त्याचा असा स्वभाव असतो की आपण केलेले किंवा आपण जमवलेले दुसऱ्या कोणाला देऊ नये. सख्या भावालासुद्धा देण्याची त्याला इच्छा होत नाही म्हणून आपले बनविण्याकडेच त्याचे लक्ष असते. त्याच्या हिस्साचे म्हणजे दुःख उत्पन्न करणारे जे कर्म तेच करण्याकडे त्याचे जास्त लक्ष असते. चांगले कर्म करण्याची त्याला इच्छा का उत्पन्न होत नाही
तर परमेश्वराच्या हिश्श्यामध्ये जाणाऱ्या चांगल्या कर्माची कोण एवढी काळजी करीत बसतो. त्याच्या चांगल्या कर्माचे फळ जर त्याच्या पदरात पडणारे असते तर त्या कर्माचा हक्कदार जर तोच असता तर मग तेच कर्म जास्ती करण्याकडे मनुष्यांची प्रवृत्ती झाली असती. समजा दोन भावांच्या शेताचे काही नंबर आहेत. त्यापैकी वडील भाऊ स्वतः नांगर हाकलावायला किंवा शेती करायला असमर्थ आहे, किंवा तो जसा नाहीसा होऊन त्याचे एक अज्ञान पोर आहे. भाग 5 अध्याय क्रमांक 6. किंवा तो जसा नाहीसा होऊन त्याचे एक अज्ञान पोर आहे व त्याच्या शेताचे काम करणारा दुसरा कोणी नाही. मग अर्थात त्या धाकट्या भावाला ते पाहणे भाग पडते. पण ते कसे आहे पाहतो तर त्याचे स्वतःचे जे नंबर असतील त्याची स्वतःची काळजी घेऊन, त्याची कामगिरी अगोदर घेऊन, मग त्यातले त्यात जर काही वेळ सापडला तर त्या भावाच्या शेतीची व्यवस्था कशी तरी टाकल्यासारखी पाहतो. कारण त्यातला हिस्सा त्याला काही मिळवायचा नसतो, परंतु कसे झाले तरी आपला वडील भाऊ पंगू आहे आणि त्याचे पोर अज्ञान आहे यासाठी करणेच भाग म्हणून करतो. सगळे असेच असतात असे नाही. याच्या उलट आपल्या नंबरची कामे जशी काळजीने करतो तशीच आपल्या भावाच्या नंबरचीही बरोबर काळजीने करतो. असे काही पाहण्यात आहेत. कोणी धाकटा भाऊ यापेक्षाही जास्त समजदार असतो. तो म्हणतो की आपल्यापेक्षा त्याचे नंबर चांगले आहेत, तर आपले राहिले तर काय हरकत नाही, ते पाठीमागून करू, पण त्याच्या नंबरचे काम अगोदर काळजीने करू. असे म्हणून आपल्या नंबराची फारशी काळजी न करता त्या थोरल्या भावाचे नंबर काळजीने करतो व त्याचे तयार झालेले धान्य इमानी इतबारे त्याच्याकडे पोहोचवतो व आपल्या नंबरचे आपल्या घरी घेऊन जातो. पण असे करीत असता जर धाकट्या भावाला काही अडचण आली व गरज पडली व तो आपला वडील भावाकडे काही धान्य वगैरे मागण्याकरता गेला तर तो विचार करतो की हा आपला धाकटा भाऊ आपल्या नंबरची शेती फार काळजीने करतो व माल इमाने इतबारे आणून देतो. असे समजून तो त्याला म्हणतो की तू आपल्या स्वतःच्या शेतीची काळजी न करता माझ्याच शेतीची काळजी जास्त वाहतोस, तर तुझ्या अडचणीच्या वेळी घेऊन जा, तुला पाहिजे असेल ते, पण पुन्हा माझे मला आणून दे रे बरे. आणि न दिलेस तरी तू माझ्या शेतीची कामे काळजीपूर्वक करतोस, त्यात माझी फेड मी समजून घेईल असे सांगत असतो. परंतु एखादा धाकटा भाऊ आपल्या स्वतःच्या शेतीची विशेष काळजी करीत असून वडील भावाच्या शेतीचे काम कसे तरी टाकल्यासारखे करीत असेल किंवा मुळीच करीत नसेल व त्याला अडचण पडून जर तो वडील भावाकडे आला तर मग तो वडील भाऊ आधीच पंगू, त्याच्याजवळ जर काही नसेल तर तो तरी काय देतो. तो म्हणतो की माझ्या शेतीची तू काहीच काम करीत नाहीस तर मग मी तरी कोठून देऊ. अर्थातच त्या भावाची जी अडचण किंवा त्रास असेल तो त्यालाच भोगावा लागतो. तसेच हे आहे महाराज, संसार प्रपंच जन्म मरणाचे फेरे, अनेक दुःखाचे आघात भोगावे वगैरे, यासाठी जे असत कर्म ते कर्म मनुष्याचे व तीच आपली इस्टेट असे समजा. आणि सत्कर्म जे आहे ते मनुष्याचा वडील भाऊ जो परमेश्वर त्याच्या हिश्श्याचे आहे. कारण सत्कर्म आणि सताचे कर्म, सत म्हणजे परमेश्वर तो आपला मोठा भाऊ आणि असत म्हणजे आपण मनुष्य त्याचे धाकटे भाऊ. परमेश्वरासाठीच ते कर्म आहे म्हणून त्याला सत्कर्म म्हटले जाते. त्यासाठीच ते कर्म आहे, अर्थात ते आपल्यासाठी नाही असे आपोआपच सिद्ध होते. म्हणून त्याच्या हिश्श्याची जी सत्कर्मे आहेत ती जर आपल्याकडून इमाने इतबारे केली गेली तर मग ती ज्या रीतीची केली जातील त्याप्रमाणे आपल्या वेळ प्रसंगाला तो परमेश्वर त्याच्या हिश्श्यापैकी सत्कर्माचे फळ जे सुख ते थोडेफार देईल. मनुष्य आपल्या हिश्श्याचे वाईट कर्मसुद्धा त्याला द्यायला तयार नसतो, उलट आपले वाईट कर्म वाढवण्याचा मात्र तो प्रयत्न करीत असतो. परमेश्वराच्या बाजूचे जे सत्कर्म ते करायला राजी नसतो, कारण भावाचा हेवादावा असतोच. पण आपले कर्म करीत असताना जर त्याला अडचण आली तर मात्र त्याच्याजवळ त्याच्या कर्माचा हिस्सा मागायला जातो. पण परमेश्वरासाठी जर मनुष्याने काही कर्म बनवलेच नसेल तर तो तरी कोठून देणार. यासाठी आपल्या हिश्श्याची म्हणजे संसार प्रपंचाची इस्टेट कायम राहण्यासाठी वाईट कर्मेच जर आपल्याला करणे आहे तर अर्थात याचे फळ दुःखकारकच असणार. पण दुःखकारक असूनही आपल्या संसार प्रपंचाची इस्टेट सोडाविषयी वाटत नसेल व त्यात अडचण येऊ नयेत असे वाटत असेल तर परमेश्वर जो आपला वडील भाऊ त्याच्यासाठी जी सत्कर्मे आहेत ती पुष्कळशी इमाने इतबारे करीत जाऊन ती इमाने इतबारे त्याला पोचती केली पाहिजे. म्हणजे तुमच्या संसाराला प्रपंचाला दुःखकारक प्रसंगामध्ये
तो आपल्या हिश्श्यातील सुख तुम्हाला देईल. जर कदाचित तुम्ही आपल्या कर्माची काळजी न घेता ती कारणापुरतीच घेत राहून आपला वडील भाऊ जो परमेश्वर त्याच्या इष्टतेसंबंधी जी सत्कर्मे आहेत तीच करण्याची सदोदित काळजी घेत जाल व ती त्याला इमाने इतबारे देत जाल, तर तो परमेश्वर समजेल की हा मनुष्य जो आपला धाकटा भाऊ तो आपल्या संसार प्रपंचाच्या इस्टेटची विशेष काळजी न करता नेहमी सत्कर्मे करूनच मला देत राहतो. मग अर्थातच तो परमेश्वर आपल्या धाकट्या भावाला म्हणजे सत्कर्म करणाऱ्या माणसाला म्हणतो की तू आपल्या इस्टेटीची म्हणजे संसार प्रपंचाची काळजी घेत नाहीस आणि माझ्याच इस्टेटीची कामगिरी नेहमी करीत असतोस, तर मग तू आता वेगळा तरी कशासाठी राहतोस? तुझ्या इस्टेटीसुद्धा माझ्या बायको पोराधिकांसह परिवारासह तुझ्याजवळ राहा व दोन्ही इस्टेटीची कामगिरी तूच कर, कारण मी पंगू आहे आणि तुला जर तुझ्या इस्टेटीची कामगिरीचा कंटाळा आला असेल तर तू माझ्या इस्टेटीत सामील कर आणि माझ्यासारखा तूही माझ्या ठिकाणी बैस. असे म्हणून तो परमेश्वर त्याला आपल्याहून निराळे समजत नाही, कारण त्या मनुष्यानेही परमेश्वराला आपल्याहून निराळे न समजता त्याने त्या परमेश्वराच्या इस्टेटीची कामे इमाने इतबारे केलेली असतात. म्हणून परमेश्वर त्या आपल्या धाकट्या भावाला म्हणजे सत्कर्म करणाऱ्या माणसाला आपल्याच घरी ठेवून घेतो व अखंड सुखाची इस्टेटही त्यालाच आहे असे ठरवून टाकतो त्याचीच आहे असे ठरवून टाकतो. म्हणजे परमेश्वर आणि तो मनुष्य दोघेही ऐक्यत्वाला पाहून अखंड सुख भोगीत राहतात. अननश्चितयंतो माये जना पयुर्पासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे कोणी आपल्या संसार व्यवहाराची काळजी न घेता केवळ परमेश्वरासंबंधित सत्कर्मे करीत राहतात त्यांच्या कोणत्याही अडचणी प्रत्यक्ष भगवान दूर करून सर्व प्रकारे त्याचे संरक्षण करतो आणि न मिळणारे ते मिळवून देतो व आपल्यासारखे करून ठेवतो, हा या श्लोकाचा अभिप्राय आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपण जे काही सत्कर्म म्हणजे परमेश्वरासाठी म्हणून जे काही कर्मे करतो ते आपण परमेश्वराला देऊन टाकीत असतो व ते त्याच्याकडे जातच असते. परंतु ते मनुष्य अवस्थेच्याद्वारे झालेले असल्यामुळे परमेश्वर त्या सत्कर्माच्या फळाचा उपयोग करून घेत नाही, ते त्याच्याकडे तसेच शिल्लक पडलेले असते. याचा परिणाम असा होतो की या सत्कर्म करणाऱ्या मनुष्याचा देहपात झाला म्हणजे परमेश्वरासाठीच म्हणून केलेल्या त्या सत्कर्माच्या फलभोगासाठी त्या मनुष्यालाच परमेश्वर व्हावे लागते. यावरून काय झाले तर सत्कर्म हे परमेश्वराचे वाट्याचे आहे व मनुष्य अवस्थेच्या द्वारे ते होत असते व त्या सत्कर्माच्या फलभोगासाठी जे सत्कर्म ज्याने ते केले असेल त्याला परमेश्वर बनविते. पण वाईट कर्मे करून आणि त्या वाईट कर्माचे फळ जर त्याला अर्पण करीत असाल तर ते मात्र तिकडे जात नसते. कर्मे अर्पण करून ती परमेश्वराकडे जावीत असे वाटत असेल तर ती जातील, पण केव्हा? तर तुमचे सत्कर्म जर असत कर्मापेक्षा दुप्पट चौपट मोठे असेल आणि ते जर परमेश्वराकडे दिले गेले असेल, अर्पण केले गेले असेल आणि ते असत कर्मेही इमाने इतबारे देत असाल तर मात्र तो परमेश्वर तुमचे असत कर्म आपल्या सत्कर्माबरोबर आपल्यातच सामील करून घेतो. नुसते असत कर्म त्याच्याकडे जाऊ शकत नाही. आपल्या व्यवहारात संसार प्रपंचात चांगल्या गोष्टी व्हाव्यात व आपल्या इच्छेप्रमाणे व आपल्या सोयीचे जे पाहिजे असेल ते व्हावे यासाठी आपण खटपट करीत असताही ते आपल्या इच्छेप्रमाणे जमून येत नसते. याचे कारण तरी हेच की आपल्या इष्टेटीत असत कर्माची भर पुष्कळ व परमेश्वराच्या इच्छेची सत्कर्मे आपल्याकडून मुळीच केली गेलेली नसतात. म्हणून आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे जे काही वाटते ते होत नाही, कारण त्याला आपलीच असत कर्मे म्हणजे वाईट कर्मे आडवी येतात. अशा वेळी परमेश्वरा हे काम माझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे असे म्हणून काही उपयोग होत नाही. कोणाकोणाच्या इच्छेप्रमाणे थोड्याशा खटपट्यानेही होऊन जाते. याचे कारण परमेश्वराच्या इच्छेची सत्कर्माची बाजू त्याने केव्हा तरी पूर्ण केलेली असते व त्याने परमेश्वराला दिलेली असते. म्हणून त्याच्या वेळेला परमेश्वर त्याच्या इच्छेने उपयोगी पडतो. यासाठी आपल्या व्यवहारात म्हणा किंवा संसार प्रपंचात म्हणा, कोणत्याही ऐहिक सुखासाठी म्हणा किंवा खास परमेश्वरी सुखासाठी म्हणा, संसार प्रपंचाची जी असत कर्मे आहेत त्यापेक्षा जास्त प्रमाणाने परमेश्वराच्या इच्छेची सत्कर्मे नेहमी इमाने इतबारे करण्याची सर्वांना अगदी जरुरीच आहे. या अध्यायाचे जे कोणी भक्तिश्रद्धेने इमाने इतबारे पठण करत राहतील तर कोणतीही आलेली संकट व अडचणी तात्काळ दूर होऊन प्रसंगी परमेश्वर नेहमी त्याला सहाय्य करेल. अखेर ते परमेश्वर पदाला जातील. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया सत्कर्मे मनुष्याला परमेश्वर रूप करते. विषय विवरण नाम अष्टमो अध्याय समाप्त.
ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.